नागेश करजगे ऑर्किड स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बालचमूंच्या रेट्रो टू मेट्रो तर विद्यार्थ्यांच्या एक भारत श्रेष्ठ भारतच्या संकल्पनेवर आधारित रिदम 2024चं आयोजन सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये करण्यात आलं होतं। यावर्षी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस देखील शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेचं प्रेरणास्थान स्वर्गीय नागेश करजगी यांच्या जयंतीनिमित्त रेट्रो टू मेट्रो या संकल्पनेवर रिदम 2024चं उद्घाटन वालचंद औद्योगिक समूहाचे प्रमुख अरविंद दोशी तर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगी यांच्या वाढदिवसानिमित्त रिदम 2024च्या दुसऱ्या सत्राचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी आणि माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे, अध्यक्ष पुण्यातील सायन्स फॉर लाईफ संस्थेचे अध्यक्ष संजय साळुंखे, अजित पाटील, राजकुमार पाटील, साई एव्हिएशनचे प्रमुख विक्रांत चांदवडकर, गायक मोहम्मद अय्याज, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षा विभूते, व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, प्री प्रायमरी प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा, ज्युनियर कॉलेज प्राचार्या स्मिता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना अरविंद दोशी म्हणाले की जागतिक दर्जाचं शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीतच नावारूपास आलेली ऑर्किड स्कूल होय। I'm proud and happy to congratulate Shri Kumar Dada on 12th year of this institute. In an institute, 12 years is a small period, and I'm sure this institute will grow to 112 years, and more particularly the coming next 12 years will be also remarkably progressive and good. They will also do great performance. डॉक्टर इरेश स्वामी यांनी आपल्या मनोगतात शाळेची प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्तेचं कौतुक केलं। माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी डॉक्टर कुमार करजगी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। नियत आणि नीती चांगले असल्यामुळे करजगी साहेब हे वैभव प्राप्त झालेलं आहे। शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसंच इतिहास निर्माण करतात। तुमचं शिक्षण जरी चौथी असलं तर तुमच्या संस्थेतून IAS IPS पोरं बाहेर पडतील आणि एक दिवशी करजगी डीम्ड युनिव्हर्सिटी होईल एवढंच मी आपल्याकडून अपेक्षा करतो। तुमचं आयुष्य वाढावं त्यात आमचा स्वार्थ आहे। आमचा स्वार्थ आहे लॉ मेकर आणि लॉ इम्प्लिमेंटर जास्त बनावेत। तुम्ही लॉ मेकर बनवलेला आहे, लॉ इम्प्लिमेंटर ह्या विद्यापीठातून बनावं आणि तुम्ही राज्याचा कारभार हाकण्यासाठी जिवंत राहावं ही सिद्धेश्वर चरणी मी प्रार्थना करतो। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार करजगी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। जीवनाची सर्वसंगीता परमेश्वरा, पण आता तुझ्याशी संघर्ष आहे। ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्याशी संघर्ष करणार, कारण तू माझ्या एका मुलाला घेऊन गेला, पण मी माझी हजारो मुलं तयार करणार आणि या जिल्ह्यात मी ही संस्था चालू केली आणि त्या संस्थेत आज माझी हजारो मुलं माझी मुलं स्वप्न बांधलं की ही मुलांनी जगाची स्पर्धा करायला पाहिजे। त्या ठिकाणी मी गेल्या 11 वर्ष आहे स्कूल चालू केली आणि माझ्या या शाळेतल्या सर्व शिक्षकांना प्रिन्सिपलला मनापासून धन्यवाद देतो। माझ्या संघर्ष युद्धामध्ये तुम्ही खंबीरपणे मला साथ देत आहात आणि या शाळेचा नाव एवढा वाढवला। प्री प्रायमरी विभागाचा अहवाल प्राचार्या अनिता अनगोंडा यांनी सादर केला। शाळेच्या प्राचार्या रुपाली हजारे यांनी 12 वर्षात शाळेची झालेली प्रगती आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता याचा अहवाल सादर केला। या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित रघुपती राघव राजाराम, अस्सल महाराष्ट्रीयन लावणी, कोळी गीत, होजागिरी सोबतच तेलुगू, राजस्थानी, कन्नड, पंजाबी गीतांवर नृत्ये सादर केली। शाळेची विद्यार्थिनी कृष्णाई कबाडे हिला
सन 2023-24चा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. प्रास्ताविक प्रिसिला असादे, अनुजा सुसलादी, तृप्ती चाटी, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन. शाळेचे विद्यार्थी साहिल शेख, वेद कुलकर्णी, समकित मखाना, प्रतीक्षा गुंड, समृद्धी गायकवाड, चैतन्य भंडारे, अक्षरा घोडके, आरुषी उस्तुर्गी, अनिशा बनगुल, श्रीशा तिकटे, आर्या चंडक, पूर्वा कोचर, अनुश्री कराळे, अनन्या सोनकांबळे, वीर वेर्णेकर, यशराज भोसले, इरफान पठाण, मोहम्मद सय्यद यांनी केलं. स्कूल हेड बॉय अनिकेत सुरवसे, हेड गर्ल इशिता कल्याण शेट्टी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख आनंद लिगाडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.